नमस्कार, मी संजीवनी गांधे स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। फुल देखून गड्डी नीवी जी करा के बाई इंची दे पोवा के टायर कॉम देनी तेरे। कशा आहेत सगळे? आय होप सगळे मस्त मजेत असतील। तर हे बघा आमचं बाळ आताच उठलंय झोपेतून। आज लय वेळ झोपले, नाहीतर एवढा वेळ कधीच झोपत नाही ती। आज खूप वेळ झोपली। तिचे पप्पा आले होते ड्युटीवरून 3 वाजता। तिच्या पप्पाच्या आधी झोपली होती आणि तिच्या पप्पाच्या आधी उठली पण। हे बघा आता दोघं पण बाप लेकी उठलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता पप्पाकडे गेलेली आहे ती खेळायला। पप्पा सोबत लय भारी खेळती आणि मला लय परेशान करती। लय का लय आज ती आज झोपली फक्त 8 दिवसातून चांगली, नाहीतर झोपतच नाही बिलकुल। 5 मिनिट अर्धा एक घंटा झाला की लगेच उठते, अर्धा घंटा झाला की लगेच उठ। सकाळी तिला आंघोळ करून झोपवलं होतं पण ती झोपलीच नाही, अर्धा एक घंटा झोपली। आता भरपूर वेळ झोपली ती। आता उठली, आता रात्रपर्यंत 11-12 वाजेपर्यंत आता झोपणार नाही, तोपर्यंत जागीच राहणार आहे। पिलू हाय कर, हाय पिल्या पिल्या, ए पिलू हाय कर, हाय म्हणा, हाय हाय कर पिलू, हाय। काय करता म्हणा तुम्ही? काय करता म्हणा? विचार बर, तू बोल बर। बघा किती भारी हसती तर। ए काय आहे? खूप भारी हसती। स्माइल पिल्लू पिल्लू बे। पहा तिच्या पप्पाला कसं हसू येतंय। खडूस खडूस पप्पा, खडूस खडूस आहो हे आमचे। हे काय करायचं? खडूस खडूस हे खडूस आहे आमचे। तुमचे पण आहो खडूस आहे का मला सांगा कमेंट मध्ये। हे आमचे आहो तर लय खडूस आहे, लय का लय म्हणजे लय खडूस आहे। बघा कशी गाणी म्हणतायत तर बेबीला। तर चला आपण करूया चहा। मी चहा आधीच पिलेला आहे आणि आता चहा करून ठेवलेला आहे मी, तो फक्त गरम करायचा आहे आणि खडूसला द्यायचा आहे। तर चला आपण जाऊया चहा देऊ त्यांना। तर इकडे चालू आहे माझी स्वयंपाकाची तयारी। तुम्ही बघू शकता मी इथं वरण वगैरे लावलेलं आहे। आता रात्रीचं स्वयंपाकाची तयारी चालली माझी। तर मी इथं वरण वगैरे शिजलं आहे माझं। आता इथे मी चहा गरम करते आणि आहोंना देते चहा गरम करून। आता अर्धा घंटा झाला असन मी चहा करून पिला होता, कारण की मला खूप भूक लागलेली होती। मस्त चहा वगैरे करून पिला आणि आता आहोंना देऊ म्हणलं झोपेतून उठल्यावर। आता मी चहा गरम करते आणि खडूस आहोंना देते। आपण चहा गरम केलेला आहे, आता खडूस आहोंना देऊ चहा आपण। हे बघा चहा, या प्यायला सगळेजण चहा। हे बघा आमच्या आहो किती खुश झाले चहा बघून। खूप चहा आवडतो त्यांना, खूप म्हणजे खूपच आवडतोय। आता पाणी पण द्यायचंय त्यांना। चला आपण पाणी घेऊन जाऊया आहोंना। आता मी त्यांना पाणी वगैरे देते। पाणी पण संपलंय, आता ते कॅन टाकावं लागेल त्याच्यामध्ये। चला आपण आहोंना पाणी नेऊन देऊ। बघा आहो, बघा पाणी सांडून टाकलं आहोनी। आमच्या आहो का लय खडूस आहे, लय का म्हणजे काय सांगावं तुम्हाला। सगळेच असंच असतात म्हणा नवरे, सगळेच खडूस असतात, गरीब कोणीच नसते। गरीब तेव्हाच दाखवतात जेव्हा बघायला येतात। लग्न झालं कळतंय गरीब आहे का नाही, आहे की नाही, बरोबर आहे का नाही, मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि बायका बी दिसतात लग्नाच्या आधी, मास्क नंतर निघतात खोखा। बायका गरीबच असतात, बायकाला एक शब्द पण बोलू देत नाही नवरे। चुप बसायचं म्हणलं का चुपच बसावं लागतंय बायकांना, आणि नवरे नुसते आपले हे करतात, बोलतात मस्त आणि असं घेणं खेटर घेणं, हे करणं ते करणं। जास्त शहाणी झाली का, जास्त शहाणपणा करायली का, बस एवढंच बोलतात, आहे की नाही? एवढंच बोलतात ना नवरे, आपल्याला काही बोलता येत नाही। आणि बायका कुठून मासूम असतात बापा, बायका बोलत नाही। इनकी जबान तो ऐसा
कापून टाका वाटते डायरेक्ट. बायका खूप गरीब असतात. बापा कधीपासून बापरे, आमच्या बाईने लय भारी केला आता. पिल्लू कर एकदा. पिल्लू पिल्लू टायमिंग वर असली पिल्लू कर. ए पिल्या ओ कसं केलं तू? करून दाखव एकदा. करून दाखव कसं केलं. मी बोलले ना बायका गरीब असतात ना, ते लगेच हे केलं. पप्पाच्या साईड नाही, ती पण पप्पाच्या साईड नाहीये. ते म्हणतात ना बापले की सारखेच असतात, तसं काही आहे. ती सेम यांच्यावरच जायले. प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्यावरच गेलेली आहे. माझ्यावर एकही कण गेलेली नाही. हे आमचं बेबी, हे क्यूटचं बेबी कसं आहे आमचं बेबी, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कशी करते बघा पप्पाला, बघा कशी करते तर आमचं पिल्लू. हो काय आहे, भ्रूम भ्रूम जायचे तिला. ती खूप दिवसापासून भ्रूम भ्रूम करतात, पण आमच्या आहो आम्हाला कुठंच घेऊन जात नाही. नुसते घरच बसत लावतात आणि ते येऊन झोपा काढतात आणि बस झालं आमची दिवसभराचं दिवसभराचं काम. आम्हाला कुठं बाहेर नेत नाही, काहीच करत नाही. कुठं जेवायला खायला प्यायला नेत नाही. करा घरी खा घरी, करा घरी खा घरी. घरी करू करू खाऊ खाऊ बोर होते. एखाद्या दिवशी नाही म्हणलं तर कधीच नेत नाही. काय सांगा तुम्हाला, तुमचे पण असेच आहो आहे खडूस. लग्नाच्या आधी मी इकडे नाही मी तिकडे नाही, आणि लग्न झाल्यावर कसा घरी असं आहे ते. बघा आमच्या आहो शांत बसलेले आहे. आता खरं बोलल्यावर कोणाला पण हेच होतं ना, शांतच बसता, बोलताच येत नाही खरं बोलल्यावर. एवढ्या वस्तू आपण पा कसं म्हणतात, पचका झाला पचका झाला. मी फ्रेंड्स व्हिडिओ स्टॉप केला होता, पण मला माहीतच नव्हतं मी स्टॉप केलेला नाही आहे. त्यामुळे मी आता परत चालू करते आहे व्हिडिओ. जाऊ द्या, आपण कंटिन्यू करत राहू ब्लॉग. तर रेल्वेचा आवाज येतच असेल तुम्हाला, कारण की रेल्वे जवळच आहे. तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवलेलंच आहे किती जवळ आहे रेल्वे वगैरे. तर खूप आवाज येतो, खूपच आवाज येतो. तर चला आपण आता स्वयंपाकाकडे जाऊया आणि स्वयंपाक करूया. स्वयंपाक झाल्यावर थोड्या वेळाने तुम्हाला लगेच भेटते मी. माझा स्वयंपाक झालेला आहे, तर बघूया आपण आज मी काय बनवलं आहे खायला तर स्पेशल. तर चला, स्पेशल वगैरे काही नाही. वरण केलेलं आहे, चपाती, भात केलेला आहे, खारुड्या. आमच्या इकडे खारुड्या म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. मेथीची भाजी घेतलेली आहे कच्ची खायला सोबत, जेवणासोबत. तर तुम्ही पण खातच असाल, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त लागते मेथीची भाजी, मस्त खा आणि मस्त राहा. तर आम्ही आता जेवण वगैरे करणार आहे. तुम्ही पण जेवायला नक्की या, सगळ्यांनी जेवायला नक्की या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पडतील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.